जो एलिजिबल आहे, जो पात्र आहे, जो पास झाला आहे, ज्याला क्रायटेरियामध्ये बसला आहे, त्याला ती मिळालीच पाहिजे, तातडीने मिळाली पाहिजे. हे खरं आहे. 7,006 पैकी 6,600 उमेदवार शिफारस पात्र ठरले आहेत. आणि हेही खरं आहे आपण जे म्हणालात त्याच्या अगोदर की जवळजवळ 671 उमेदवारांनी ऑप्टिंग आउट त्या अगोदरच पर्याय त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं आहे की बाबा ज्या जागा 393 आपण म्हणालात, आकडा पुढे मागे असेल जो असेल तो, त्यामध्ये जी जाहिरातीत आयोगाच्या जाहिरातीत ज्या गोष्टी म्हटल्या आहेत त्या प्रक्रिया सोडून आपण गेलो तर पुन्हा एकदा लिटिगेशन आणि पुन्हा एकदा अडचणी निर्माण होण्याची संभावना आहे. आता जाहिरातीमध्ये आपण ज्या गोष्टी केल्या आणि ज्यानंतर आयोगाने ज्या गोष्टी विचारात घेतल्या त्यामध्ये प्रिलिम आणि फायनल दोन्हीचे कट ऑफ विचारात घेतले पाहिजे याची स्पष्टता आहे. पसंती दिली नाही म्हणून काय केलं पाहिजे याची स्पष्टता आहे. स्किल टेस्टच्या बाबतीत सुद्धा स्पष्टता आहे. आणि त्यामुळे आयोगाचा निकाल जो आता घोषित झाला आहे तो जाहिरातीत असलेल्या गोष्टी आणि आपल्या प्रक्रियेमध्ये असलेल्या गोष्टींच्या आधारावर केलेला आहे. त्यामुळे उरलेल्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करावी ना आयोगाची भूमिका आहे ना सरकारची भूमिका आहे. आणि आपल्याला ही मला सांगायचं आहे की बाबा या वेळेला वेटिंग लिस्टची आपल्याला लावता येत नाही. कारण जे सुरुवातीला मी म्हटलं, कारण ही मल्टी ऑथॉरिटी असल्यामुळे प्रत्येक विभागातल्या असलेल्या टंकलेखक आणि लिपिक याची एकत्रित परीक्षा असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय नाही आहे. अन्य विद्यार्थी ज्यांना ह्या पदांसाठी येण्याची अपेक्षा आहे तेही वाट पाहत आहेत. अशा त्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे मला असं वाटतं की जाहिरातीत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीत असलेल्या प्रक्रियेतून यात काय मार्ग काढण्यात येईल याबद्दल आयोगाला आम्ही शिफारस करू. कायद्याप्रमाणे करण्याची भूमिका आयोग घेईल. विचार सहानुभूतीपूर्वक करावा असेही सांगण्यात येईल. वाटलंच तर त्या विद्यार्थ्यांबरोबर एक बैठकही घेण्यात